याविषयी प्रत्यक्ष माहिती घेतलेली आहे. या या हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी आपणास प्रत्यक्ष फॉर्मॅटिव्ह असेसमेंट कशा पद्धतीने आपण तयार करावायचा आहे, याचा मी डेमो या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याकडं विहित नमुन्यातील जे एक्सेल शीट्स आहेत, मी या ठिकाणी एक NSQF ट्रेनिंग फॉर्मॅटिव्ह असेसमेंट ॲनेक्शन सेकंड आणि असं एक फोल्डर इथं तयार करून घेतलेला आहे. या फोल्डरमध्ये NSQF फॉर्मॅटिव्ह असेसमेंट ऑल फॉर्म्स या नावाची एक एक्सेल शीट आहे. या एक्सेल शीटमध्ये इथे मी ॲनेक्शन सेकंड हे याची एक एक्सेल शीट तयार करून ठेवलेली आहे. त्यानंतर त्याबरोबरच जे जॉब ड्रॉइंग आहे, ते जॉब ड्रॉइंगची फाईल इथे आहे. त्यानंतर ॲनेक्शन थर्ड, की जे ॲनेक्शन थर्ड वरून मार्क्स आपले ॲनेक्शन सेकंडला या ठिकाणी डिस्प्ले होणार आहेत. या ठिकाणी आपले मार्क ते डिस्प्ले होणार आहेत, की तिथं आपोआप रिफ्लेक्ट होणार आहेत. तर या पद्धतीने सर्वात अगोदर आपल्याकडं ही जी एक्सेल शीट आहे, जॉब फॉर्मॅटिव्ह इंटरनल असेसमेंटची ॲनेक्शन सेकंड, ही रेडी असली पाहिजे. त्यानंतर आपलं जॉब ड्रॉइंगचे शीट, नंतर ॲनेक्शन थर्ड. आपलं जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंटचे जे पॅरामीटर्स वेगवेगळे दिलेले आहेत, त्याचं मार्काचं जे इव्हॅल्युएशन आहे, ते इव्हॅल्युएशन आपण या ठिकाणी ॲनेक्शन थर्डमध्ये करायचं आहे. या ॲनेक्शन थर्डमध्ये प्रत्येक मार्काचा ब्रेकअप दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सेफ्टी जे दिलेलं आहे, त्याचं या ठिकाणी ब्रेकअप दिलेला आहे आणि या ठिकाणी याचे टोटल मार्क्स दिलेले आहेत. हे जे टोटल मार्क्स आहेत तुमचे, हे टोटल मार्क्स तुमचे या ठिकाणी हे जो सेल आहे, या सेफ्टी कॉन्शियसमध्ये एकत्रित मार्क तुमचे आले पाहिजेत 15 पैकी. तर तुमच्याकडे जॉब ॲनेक्शन सेकंड, जॉब ड्रॉइंग, ॲनेक्शन थर्ड हे अगोदर तयार असलं पाहिजे. त्यानंतर आपण जाऊया आता आपल्याला आपला जो अभ्यासक्रम आहे, आपल्या ट्रेडचा जर अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण CSTRI या सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कोलकाता या वेब पेजला भेट द्यायची आहे. या पेजला भेट दिल्यानंतर या ठिकाणी CSTRI ला आपण हिट केल्यानंतर आपल्याला CSTRI ची जी वेबसाईट आहे, सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, ही इथे दिसेल. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा, न्यू CTS सिलेबस. तर या ठिकाणी न्यू CTS सिलेबसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग आणि ट्रेड्स व्हिज्युअली इम्पॉर्टेड या सगळ्यांचे सिलेबस या ठिकाणी दिसतील. आता मी या ठिकाणी इलेक्ट्रिशियनचं आपण जो NSQF फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहे, ते कशा पद्धतीने करायचंय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. मी या ठिकाणी हिट केल्यानंतर हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस इलेक्ट्रिशियनचा सिलेबस आपल्याला इथे दिसत आहे. हा मी आता डाउनलोड करत आहे. आपण जे फोल्डर तयार केलेला आहे, NSQF ट्रेनिंग फॉर्मॅटिव्ह असेसमेंट, यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडचा हा सिलेबस मी सेव्ह केलेला आहे, की ज्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर्स आहे, ते कॉपी करून ॲनेक्शन सेकंडमध्ये आपल्याला टाकता येतील. तर या ठिकाणाहून आपल्याला DGTचे जे CSTRI वर इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग आणि ट्रेड्स व्हिज्युअली इम्पॉर्टेड यांचे सर्व अभ्यासक्रम आपल्याला डाउनलोड करता येतील. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सूचना आहेत, त्या सूचनाही आपल्याला इथे दिसतील. वेगवेगळ्या प्रकारच्या लिंकही आपल्याला या CSTRI वर दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणाहूनच जे भारत स्किल पोर्टल आहे, त्या भारत स्किल पोर्टलला क्लिक केलेला आहे, हिट केलेला आहे. हिट केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला CTS, CITS, अप्रेंटिसशिप, ITI ब्लेंडेड लर्निंग, TOT ब्लेंडेड लर्निंग आणि भारत स्किल फोरम, या भारत स्किल फोरमवर आपण व्हिजिट केल्यास 2 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये ज्या आपण ऑनलाईन टेस्ट तयार केल्या होत्या मी स्वतः, त्या या भारत स्किल पोर्टलवर तुम्हाला उपलब्ध असतील.
इलेक्ट्रिशियन, फिटर, प्लंबर या सर्व प्रकारच्या ट्रेडच्या ज्या एकत्रित ऑनलाईन टेस्ट आहेत, MCQ टेस्ट, या भारत स्किल फोरमला जयराम ससाने या नावाने आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. आपण आता CITS या मेनूवर हिट करणार आहोत. CTS मेनूवर हिट केलेला आपण. CTS मेनूवर हिट केल्यानंतर आपण जो फॉर्मेटिव्ह असेसमेंट तयार करतोय तो इलेक्ट्रिशियन ट्रेडचा तयार करतोय. यापूर्वीचा आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये फिटर ट्रेडचा फॉर्मेटिव्ह असेसमेंट, अनेक्शर सेकंड, अनेक्शर थर्ड कसं तयार करावं आपण हे त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. इलेक्ट्रिशियन या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, हिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टडी मटेरियल, एम्प्लॉयबिलिटी स्किल, क्वेश्चन बँक, मॉक टेस्ट, QP, करिक्युलम आणि ई लर्निंग कंटेंट दिसेल. ई लर्निंग कंटेंट मध्ये आपल्या ट्रेडचे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध असतील. या ठिकाणी आपण आपला जो ट्रेड प्रॅक्टिकल आहे, ट्रेड प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी या फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये सेकंड इयरचा फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपण करणार आहोत. सेकंड इयर ट्रेड प्रॅक्टिकलचं जे न्यू सिलेबस प्रमाणे जे बुक आहे ट्रेड प्रॅक्टिकल सेकंड इयर, याच्यावर आपण हिट करायचं आहे. हिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या लेवलनुसार जे प्रॅक्टिकल बुक आहे आपलं ट्रेड प्रॅक्टिकल बुक दुसऱ्या वर्षाचं, हे इथं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. तेही आपण आता आपण जो फोल्डर तयार केलेला आहे NSQF ट्रेनिंग फॉर्मॅट अनेक्सर सेकंड, यामध्ये आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयर ट्रेनिंग ट्रेड प्रॅक्टिकल सेव्ह केलेला आहे. या पद्धतीनं आपण या बाबी इथून आपण सेव्ह करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट तयार करणं सोपं जाईल. परत एकदा मी रिपीट करतो, आपण प्रथमतः जे CS टरा आहे या CS टरावरून आपल्या ट्रेडचा सिलेबस डाउनलोड केलेला आहे. त्यानंतर भारत स्किल पोर्टलवरून CTS सेक्शन मधून स्टडी मटेरियल या भागातून ट्रेड प्रॅक्टिकल सेकंड इयर सेशन 2022 न्यू सिलेबस नुसार हे आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेलं आहे. या गोष्टी आपण डाउनलोड केल्यानंतर आपण जे फोल्डर तयार केलेलं आहे की ज्या फोल्डरमध्ये इथं आपण NSQF फॉर्मेटिव्ह ट्रेनिंग असं नावाचं फोल्डर आपण इथं एक डिझाईन केलेलं आहे. या फोल्डरमधील आपली जी फाईल आहे, जी फाईल इथं आहे ती आपण इथं ओपन केलेली आहे. हे आहे आपलं अनेक्शर सेकंड फॉर्मॅट फॉर इंटरनल असेसमेंट. या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस ऑफ द ॲक्सेसर, या ठिकाणी मी माझं नाव घेत आहे जयराम ससाने. नंतर या सेलमध्ये आपल्याला इयर ऑफ एनरोलमेंट 2024, इथं आपल्या संस्थेचं नाव घ्यायचं आहे, जे असेल ते ITI नाशिक. डेट ऑफ असेसमेंट, आपण त्या प्रात्यक्षिकाचे असेसमेंट कधी करणार आहोत ती डेट इथं घ्यायची आहे. इथं मी घेतो डेट 12/12/2024. त्यानंतर ऍड्रेस ऑफ द इंडस्ट्री, जर ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये तुम्ही इंडस्ट्रीमध्ये घेत असाल तर तिथं इंडस्ट्रीचं नाव हे करायचं, अन्यथा आपण जे नाव ऍड्रेसमध्ये टाकलेलं आहे तेच नाव आपण इथं टाकायचं आहे. नंतर असेसमेंट लोकेशन, इथं आपण जर ऑन जॉब ट्रेनिंग असेल तर इंडस्ट्री टाकायचं आहे. आणि जर ITI मध्ये असेल असेसमेंट तर ITI टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा ट्रेड नेम. आता आपण इथं ट्रेड घेतलेला आहे इलेक्ट्रिशियन. त्याचं वर्ष घेतलेलं एक्झामिनेशन सेकंड, तर आपण सेकंड घेणार आहोत. फर्स्ट आपण इथं डिलीट करणार आहोत. त्यानंतर ड्युरेशन ऑफ द ट्रेड कोर्स इथं 2 इयर करणार आहोत. 2 इयर. 2 इयर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा लर्निंग आउटकम. आता लर्निंग आउटकम साठी आपल्याला आपण ही विंडो मिनिमाइज करणार आहोत. या ठिकाणी आपण जो सिलेबस डाउनलोड केलेला आहे तो सिलेबस मी इथं ओपन केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जो सिलेबस आहे तो सिलेबस इथे आपण डाउनलोड केलेला सिलेबस इथं बघितलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारची जे लर्निंग आउटकम आहेत ते लर्निंग आउटकमची संख्या आणि त्याचे असेसमेंट क्रायटेरिया
या ठिकाणी मिळतील. इथं लर्निंग आउटकम दिलेले आहेत. पहिल्या वर्षामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी 1 ते 13 इतके लर्निंग आउटकम आहेत. तर जे सेकंड इयर आहे त्यासाठी 22, 14 ते 21, 14 ते 30 या क्रमांकाचे या पेजवर काही आहेत आणि दुसऱ्या पेजवर आहेत. तर आपण जो लर्निंग आउट क्रमांक 25 आहे, प्लान असेंबल अँड इन्स्टॉल सोलर पॅनल, हा इथं हायलाइट करणार आहोत. इथं आपण हायलाइट केलेला आहे. हा हायलाइट केल्यानंतर आपल्याला इथं दिसतं की हा जो असेसमेंट क्रायटेरिया आहे किंवा लर्निंग आउटकम आहे, हा आपण इथं याच्यासाठी वापरणार आहोत. त्याचं नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आपल्याला इथं दिलेलं आहे. प्लॅन अँड असेंबल अँड इन्स्टॉल सोलर पॅनल. आता तद्वतच आपण सेकंड इयरचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये आपण सेकंड इयरच्या भागामध्ये जाणार आहोत. सेकंड इयरच्या भागामध्ये जो अभ्यासक्रम शेवटी आहे त्याच्यात या लर्निंग आउटकम आणि त्याच्या प्रात्यक्षिक आधारित असणारा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला इथे मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, लर्निंग आउटकम मध्ये एस्टिमेट असेंबली इन्स्टॉल अँड टेस्ट वायरिंग डायग्रॅम्स, त्यानंतर त्याचा प्रात्यक्षिकाचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्याचा सैद्धांतिक भाग या ठिकाणी दिसतोय. आता आपण जाऊया, आपण जे ट्रेड प्रॅक्टिकल चा जो भाग आपण डाउनलोड केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ते प्रात्यक्षिक घ्यायचं आहे. त्या प्रात्यक्षिकाचं जे ट्रेड प्रॅक्टिकलचं बुक आहे त्यावरून आपल्याला स्पष्ट कल्पना येईल की लर्निंग आउटकम आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिकल कुठल्या प्रकारचं आहे. हे सेकंड इयरचं आपण प्रात्यक्षिकाचं पुस्तक जे आहे बुक जे आहे ते आपण इथं डाउनलोड केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला पान क्रमांकानुसार आणि मॉड्यूलनुसार जे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रात्यक्षिक आहेत ते प्रात्यक्षिक आपल्याला दिसतील. या ठिकाणी दिसतं लर्निंग आउटकम आणि त्याच्यामध्ये असणारे, आता लर्निंग आउटकम क्रमांक 1 असेल, या लर्निंग आउटकम क्रमांक 1 मध्ये जी प्रात्यक्षिक समावेश झालेला आहे ती प्रात्यक्षिकाची नावं आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसतंय क्रमांक लर्निंग आउटकम क्रमांक 1 त्यातील प्रात्यक्षिक क्रमांक 107 ते 113 या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजेच आपलं लर्निंग आउटकम जे आहे ते प्लान अँड कमिशनिंग इव्हॅल्युएट परफॉर्मन्स ऑफ डीसी मशीन नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड PSSN 4402 हे आपण कॉपी करायचंय. हे कॉपी केल्यानंतर जे लर्निंग आउटकम आहे आपलं त्या ठिकाणी आपल्याला हा पेस्ट करायचा आहे. म्हणजेच थोडक्यात आपला जो लर्निंग आउटकम क्रमांक आहे प्लान एक्झिक्यूट कमिशनिंग अँड इव्हॅल्युएट परफॉर्मन्स ऑफ डीसी मशीन्स NOS हा आपण लर्निंग आउटकम असेसमेंट क्रायटेरिया मधील लर्निंग आउटकम क्रमांक 1 मधील प्रात्यक्षिक जे आहेत 107 ते 113. आता आपण आता जे प्रात्यक्षिक आहेत ते जो प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलकडे येणार आहोत. प्रॅक्टिकलकडे आल्यानंतर इथं आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती मिळेल. इथं आपल्याला लर्निंग आउटकम असेल, त्याच्या नंतर त्याचा आधारित जो सिलेबस आहे तो सिलेबस ट्रेड थिअरीचा प्रॅक्टिकलचा इथं मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं थेरॉटिकल पार्ट मधील जो भाग असेल, थेरॉटिकल पार्ट मधला भाग इथं आपल्याला दिसतोय. तर आपल्याला जे आपल्याला प्रॅक्टिकल आहे जे आपण बघितलं की याच्यामध्ये जो लर्निंग आउटकम दिलेला आहे त्याच्यामध्ये 107 ते 113 क्रमांकाचा प्रात्यक्षिकाचा समावेश आहे. तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय की 107 ते 111 107 नंबरचं जे प्रॅक्टिकल आहे ते प्रात्यक्षिक आहे आपल्याला ट्रेड प्रॅक्टिकल. आयडेंटिफाय टर्मिनल्स अँड पार्ट्स ऑफ कनेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डीसी मशीन्स, हे मी इथं हायलाइट केलेलं आहे.
आपलं प्रात्यक्षिक क्रमांक आहे 107. तदनंतर त्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे आयडेंटिफाय टर्मिनल पार्ट्स ऑफ डीसी कनेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डीसी मशीन्स. त्यानंतर खाली आल्यानंतर आपले प्रात्यक्षिक जिथं सुरू होतील त्याची लिस्ट आपल्याला इथं दिसेल. या ठिकाणी आल्यानंतर आपलं जे प्रात्यक्षिक क्रमांक जे आहे इथं आहे बघा, एक्झरसाइज क्रमांक 2.1 107 हा आपण या ठिकाणी प्रॅक्टिकलच्या या भागामध्ये आपण पेस्ट केलेला आहे. प्रॅक्टिकल नंबर 107 2.1 लर्निंग आउटकम क्रमांक 107 आणि प्रात्यक्षिकाचं जे नाव आहे ते आपण या ठिकाणून कट करून पेस्ट करायचं आहे. आयडेंटिफाय टर्मिनल्स ऑफ पार्ट्स अँड डीसी कनेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डीसी मशीन्स हे आपण कॉपी करून आपलं जे प्रॅक्टिकलचं नाव आहे त्या प्रॅक्टिकलच्या नावासमोर आपण ते पेस्ट करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट मधलं जे प्रात्यक्षिक आहे, प्रात्यक्षिक क्रमांक आहे 107. त्यानंतर त्याचं प्रात्यक्षिकाचं नाव आहे आयडेंटिफाई टर्मिनल्स पार्ट्स डीसी कनेक्शन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डीसी मशीन. म्हणजे आपला सगळा डाटा या ठिकाणी जो प्रात्यक्षिकाचा अनेक्शर 1 मधला आहे तो या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. तदनंतर पुन्हा एकदा आपण त्या फाईलकडे यायचंय. या फाईलमध्ये आपल्याला आवश्यक असणारे जे डायग्रॅम्स आहेत, याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर, नंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह हे जे आपल्याला जॉब शूटवर त्याचं नंतर डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन मध्ये उल्लेख करायचा आहे त्याचं सर्व एक्झरसाइज या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. इलेक्ट्रिशियन डीसी जनरेटर मधील हे प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफाय टर्मिनल पार्ट्स ऑफ डीसी कनेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डीसी मशीन्स. या ठिकाणी आपल्याला रिक्वायरमेंट्स टूल्स अँड इक्विपमेंट सर्व दिलेले आहेत की टूल्स अँड इक्विपमेंट आणि त्याचे कोणत्या कोणत्या प्रकारची हत्यार आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर याची प्रोसिजर दिलेली आहे. प्रोसिजर दिल्यानंतर काही इतर डायग्रॅम दिलेले आहेत. या डायग्रॅम आपल्याला आयडेंटिफाय द टर्मिनल ऑफ द डीसी मशीन्स. या जर डायग्रॅम असतील इथं काही आकृतीमध्ये जर डायग्रॅम येत असतील तर अशा आकृत्यांच्या ज्या डायग्रॅम आहेत या ठिकाणून मी आता ही जी डायग्रॅम आहे या डायग्रॅमचा स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी आपण आपलं जे जॉब ड्रॉइंग आहे या जॉब ड्रॉइंग मध्ये हे मी पेस्ट करत आहे. या जॉब ड्रॉइंग मध्ये इथं मी पेस्ट केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे जॉब ड्रॉइंग जे आहे याचं जॉब ड्रॉइंग इथं आपल्याला मिळालेलं आहे की जॉब ड्रॉइंग मध्ये जॉब नंबर आपला असेल 107. त्यानंतर नेम ऑफ द जॉब हे आपल्याला या ठिकाणून हे कॉपी करायचं आहे. 107 नंबर आयडेंटिफाय द डिफरंट टर्मिनल पार्ट्स हे जॉब ड्रॉइंग मध्ये आपण इथं पेस्ट केलेला आहे. त्यानंतर वीक नंबर आपला हा समजा 12वा वीक 57वा वीक आठवडा असेल आणि एक्झरसाइज नंबर आपला इथं असेल 107. तदनंतर डेट ऑफ स्टार्टिंग जी तारीख तुम्ही घेतलेली आहे समजा 12/12/2024 8 तास प्रात्यक्षिक चाललंय तर आपण अंदाजे तर त्याची डेट देऊ 12/12/2024. तदनंतर इथं आपल्याला जो वेळ लागलेला आहे 8 तास 8 आवर्स याचा इथं उल्लेख आपण केलेला आहे. म्हणजे जे जॉब ड्रॉइंग आहे ते आपल्याला आपल्या प्रात्यक्षिक आधारित जे जॉब ड्रॉइंग्स आहे ते आपल्याला या ठिकाणाहून तिथं आपल्याला पेस्ट करता येईल. आणखी एक डायग्राम आहे. ही डायग्राम मी इथं पेस्ट करत आहे. ही डायग्राम घेतलेली आहे. ही डायग्राम या ठिकाणी मी पेस्ट केलेली आहे. ही डायग्राम सुद्धा इथं घेतलेली आहे. त्यानंतर मला इथं दिसतं की आपलं इथला जो भाग आहे त्याचं प्रात्यक्षिक क्रमांक आपण हे केलेलं आहे. नंतर त्याचं प्रात्यक्षिकाचं नाव इथं घेतलेलं आहे. नंतर आठवडा क्रमांक इथं घेतलेला आहे. आठवडा क्रमांकानंतर इथं एक्झरसाइज नंबर मध्ये प्रात्यक्षिक क्रमांक घेतलेला आहे. नंतर इथं त्याचा कालावधी, ज्या कालावधीसाठी आपण तो जॉब कंप्लीट केलेला आहे तो कालावधी इथं घेतलेला आहे. नंतर याच्यामध्ये आपण त्याचं जे जॉब ड्रॉइंग आहे जे जॉब ड्रॉइंग आहे ते इथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं वेटेज दिलेलं आहे. तर त्याच्या मार्का सिस्टीमचं वेटेज कसं असेल ते या ठिकाणी दिलेलं आहे. इथं आपण त्याचा जॉब नंबर हेही हायलाइट करून घेऊ म्हणजे आपल्याला कल्पना येईल. त्याच्यानंतर
आपण आता आपला जो प्रात्यक्षिकाचा जो डाटा आहे या ठिकाणी पूर्णपणे भरलेला आहे. तदनंतर आपल्याला याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. याचं प्रात्यक्षिक कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला जे आपलं प्रॅक्टिकल बुक आहे त्या प्रॅक्टिकल बुकमधून जे प्रात्यक्षिक क्रमांक दिलेला आहे त्या प्रात्यक्षिक क्रमांकानुसार एक्झरसाइजनुसार आपल्याला सर्व डाटा हा ॲनेक्सर सेकंड आणि ॲनेक्सर थर्ड मध्ये घेता येईल. ज्या अनुषंगिक बाबी आहेत, उदाहरणार्थ त्याचं असणारं प्रात्यक्षिकाचं नाव, लर्निंग आउटकम क्रमांक, हे आपण या सिलेबस वरून घेतलेलं आहे. तर ॲनेक्सर सेकंड मध्ये आपण बघितलं की इथं त्याचं असेसमेंट आहे, नंतर नेम अँड ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी, हे बघितलं आपण. नंतर इथला जे ड्युरेशन आणि कालावधी याचा डाटा आपण घेतलेला आहे. नंतर ऍक्सेस त्याची असेसमेंट कुठं केलेली आहे याचाही इथं भाग बघितला. ट्रेडचं नाव या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ट्रेडच्या नावानंतर वर्ष घेतलेलं आहे. आणि लर्निंग आउटकम जो आहे तो लर्निंग आउटकम आपण जो महत्वाचा आपला जो भाग आहे हा लर्निंग आउटकम आपण आपल्या अभ्यासक्रमामधील जे प्रॅक्टिकल बुक आहे त्या प्रॅक्टिकल बुकमधील जो आपलं लर्निंग आउटकम आहे त्या लर्निंग आउटकम मधील हा जो भाग आहे प्लॅन एक्झिक्यूट याच्यातील प्रात्यक्षिक क्रमांक 107 हे इथून आपण त्या ठिकाणी कॉपी करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपला हा अनुषंगिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मी जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थीचे नाव मी इथं टाकणार आहे. उदाहरणार्थ नाव टाकतो जयराम ससाने, तुकाराम चाबुकस्वार, सोजवळ थेटे, कैलास खुलप, विशाल चकोर. तुमचे जे प्रशिक्षणार्थी असतील त्या प्रशिक्षणार्थींची नावं आपल्याला या ठिकाणी घ्यायची की जे तुमच्या रोलनुसार असतील. प्रशिक्षणार्थीची नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहे. इथं आपल्याला त्यांच्या आईचं किंवा वडिलाचं नाव मेन्शन केलं तरी चालेल किंवा त्याचा उल्लेख केला नाही तरी चालेल. इथं आपल्याला हे घ्यायचं आहे. तदनंतर आपल्याला ही जी फाईल आपल्यास मिळाल्यास आपल्याला कुठल्या बाजूचे मार्क कुठं घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा. आता 1 नंबरचं नाव आहे. माझे जे मार्क्स आहेत इथं भरलेले जे मार्क्स आहेत ते मार्क्स मी जे त्याची जी टोटल आहे ही टोटल आहे. नंतर या ठिकाणची टोटल आहे, इथली टोटल आहे, या ठिकाणची टोटल आहे, या ठिकाणची टोटल आहे, या ठिकाणची त्याची टोटल आहे, इथली टोटल आहे, तदनंतर इथली टोटल आहे, ही त्याची टोटल आहे आणि ही टोटल आहे. याचा उल्लेख मी या ठिकाणी त्याच्या मार्कामध्ये मी इथं केलेला आहे आणि याचा रिझल्ट यस नो आपल्याला इथं त्याचा उल्लेख करता येईल. आणि या ठिकाणी प्रशिक्षणार्थीची आपल्याला स्वाक्षरी घ्यायची आहे. हा जो भाग मी ग्रीन याने हायलाइट केलेला आहे त्या ठिकाणी त्या प्रशिक्षणार्थीची आपल्याला स्वाक्षरी घ्यायची आहे. म्हणजे जे तुमच्या रोलवर प्रशिक्षणार्थी असतील त्याचं असेसमेंट आपण केलेलं आहे हे त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवायचं आहे. नंतर जॉब ड्रॉइंग मध्ये सुद्धा जी नावं आपण इथं घेतलेली आहेत हीच नावं आपल्याला या ॲनेक्सर जॉब ड्रॉइंग वर सुद्धा आपल्याला पेस्ट करता येतील. इथं आपण ती नावं पेस्ट केलेली आहेत. नंतर ॲनेक्सर थर्ड मधले जे मार्क्स आहेत इतरांच्या, आता या ठिकाणी मी जे मार्क भरलेले आहे उदाहरणार्थ या ॲनेक्सर सेकंड मध्ये समजा मी उदाहरण घेतलेलं आहे. माझे मार्क इथं आपण किती दिलेले आहेत याचा इथं आपण बघितलेले की जे मार्क्स आहेत त्याचा उल्लेख मी इथं केलेला आहे. इथं रिझल्ट आपल्याला येस नो या द्वारे आपल्याला दर्शवता येईल. या ठिकाणी त्याला जे मिळालेले मार्क आहेत 78, या 78 मार्काचा उल्लेख त्याचे जे जॉब ड्रॉइंग आहे या ठिकाणी त्याचा उल्लेख झालेला आहे 78. आणि त्यानुसार इथं आपल्याला त्याची ग्रेड इथं त्याचं ग्रेडेशन
एनएसक्यूएफच्या सिलेबस नुसार आपल्याला त्याचं ग्रेडेशनही आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळं त्याला मिळालेले फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मार्क आणि त्याचं ग्रेडेशन हेही आपल्याला या ठिकाणी दर्शवता येईल. त्याच्यानंतर अनेक्शर सेकंडमध्ये या बाबी भरल्यानंतर आपल्या प्रशिक्षणार्थीचे नावं असतील. इथं आपली सिग्नेचर आपल्याला करायची. या ठिकाणी आपले जे ग्रुप इन्स्ट्रक्टर्स असतील त्या ग्रुप निदेशकाची सही आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपले जे आपले जे प्राचार्य किंवा उपप्राचार्य असतील त्यांची स्वाक्षरी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. नंतर एक्सटर्नल एक्झामिनर, ज्यावेळेस आपण प्रशिक्षणार्थ्याचं अंतिम परीक्षा घेणार आहोत त्या अंतिम परीक्षेमध्ये त्याचं जे असेसमेंट आहे ते असेसमेंट करताना या ठिकाणी हे जे अनेक्शर सेकंड आहे हे अनेक्शर सेकंडवर जे एक्सटर्नल एक्झामिनर येतील त्यांची स्वाक्षरी सुद्धा असणं गरजेचं आहे. तसंच सर्वात महत्वाचा भाग हे जे प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे, जे प्रात्यक्षिक या ठिकाणी मी पुन्हा हायलाईट करतो. या प्रात्यक्षिकाचं हायलाईट केलेलं जे प्रात्यक्षिक आहे या प्रात्यक्षिकाचा जो इव्हिडन्स आहे म्हणजे प्रत्यक्ष केलेल्या प्रॅक्टिकलचा इव्हिडन्स आपल्याला हे जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे याच्याबरोबर जतन करणं गरजेचं आहे. तर शिल्पनिदेशक मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने मी आपल्याला या व्हिडिओमध्ये अनेक्शर सेकंड, अनेक्शर थर्ड आणि जॉब ड्रॉइंग कशा पद्धतीनं करायचं आहे, तसंच आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस, लेटेस्ट सिलेबस कुठून डाउनलोड करावा, तसंच आपल्याला भारत स्किलवरून आपलं जे लेटेस्ट ट्रेड प्रॅक्टिकलचं बुक असेल ते कसं डाउनलोड करावं आणि या तिन्हींचा समन्वय साधून आपल्याला जे फॉर्मेटिव्ह इंटरनल असेसमेंट जे आहे ते प्रशिक्षणार्थीच्या कशा पद्धतीने करता येईल हे या व्हिडिओ माध्यमातून ऑनलाईन लाईव्ह डेमोद्वारे मी आपल्याला इथं प्रदर्शित केलेलं आहे. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आपण हा व्हिडिओ अवश्य बघा. या व्हिडिओला आपण लाईक करा. निश्चितच हा जो लाईव्ह डेमो आहे आपल्याला मार्गदर्शक असा ठरेल. धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.